मुख्याध्यापक वसंतदादा पाटील विद्यालय, माननीय मुख्याध्यापक आर पाटील विद्यालय, माननीय मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा चोरोची, त्याचबरोबर आजूबाजूच्या गावातून आलेले सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व मंडळींचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रथमतः मी हार्दिक असं मनापासून स्वागत करतो। विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे। आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। त्याचबरोबर कदमवाडीचे सरपंच विकास कदम यांचंही या कार्यक्रमानिमित्त सहर्ष स्वागत। चोरोची गावचे सरपंच माननीय पांडुरंग गमगर शेठ यांचंही स्वागत। त्याचबरोबर मार्केट कमिटीचे उपसभापती माननीय रावसाहेब पाटील यांचंही सहर्ष स्वागत। त्याचबरोबर ढालगावचे सरपंच यंबा देसाई यांचंही सहर्ष स्वागत। आलेल्या सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलन व फोटोपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो। सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन हा कार्यक्रम संपन्न होत आहे। फोटोपूजन व दीप प्रज्वलन हा कार्यक्रम सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते तुम्हाला इथे बैठक त्यांनी कवा पटणार आहे कार्यक्रम असं हे होते सगळं। मग काय आलेल्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन व फोटोपूजनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले चुडीखंडी गावचे सरपंच बापू सबुसनर यांचंही सहर्ष स्वागत। आलेल्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। दीप प्रज्वलनानंतर साई प्रो इंडस्ट्रीज मुळशी पुणे यांचे डायरेक्टर विकास विठ्ठल ओलेकर यांच्या वतीने श्री वसंतदादा पाटील विद्यालय चोरोची या विद्यालयास इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड हा सुपूर्द करण्यात आलेला आहे। तरी त्या इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्डचं उद्घाटन सर्व मान्यवरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। यासाठी साई प्रो इंडस्ट्री पुणे यांचे डायरेक्टर विकास ओलेकर यांचे वडील माननीय विठ्ठल हनुमंत ओलेकर, माजी प्राचार्य सोनंद हायस्कूल सोनंद, त्याचबरोबर त्यांचे सासरे श्री ज्ञानू निवृत्ती यमगर, माजी प्रशासकीय अधिकारी मेष विकास केंद्र, त्याचबरोबर हरी पितांबर ओलेकर, माजी शिक्षक जुनोनी विद्यालय जुनोनी, या सर्वांनी त्या इंटरॅक्टिव्ह पॅनलचं उद्घाटन करावं अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी श्री वसंतदादा पाटील विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक IT पाटील सर हेही उपस्थित राहिले आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत।
आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोरोची हेही आपले विद्यार्थी या कार्यक्रमासाठी घेऊन आले आहेत. त्यांचंही या कार्यक्रमाच्या वतीने सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. आलेल्या विद्यार्थ्यांनी बसून घ्यायचं आहे. तरी सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन आणि फोटोपूजनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी पुण्याहून खास आलेले उद्योगपती संभाजी लोखंडे यांचंही या कार्यक्रमानिमित्त सहर्ष स्वागत. त्याचबरोबर तिसंगी हायस्कूलचे मुख्याध्यापक ब्रह्मदेव यमगर सर यांचंही या कार्यक्रमानिमित्त सहर्ष स्वागत. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी हरिभक्त पारायण सागर महाराज मराठे यांचंही सहर्ष स्वागत. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आनंदा दायंगडे वाहतूक पोलीस यांचंही सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी दुधेबेवे हायस्कूलचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, सर्व स्टाफ उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचंही सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. याचबरोबर बाज हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक व माध्यमिक पतसंस्थेचे माजी चेअरमन विलास यमगर सर हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यांचंही सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. त्याचबरोबर ज्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहिला ते हिमयुक्त माननीय कृष्णाभाऊ रुपनर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा आज कार्यक्रम या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला आहे. विद्यार्थ्यांना संस्कार व्हावे यासाठी त्यांनी माननीय वसंत हांकारे सर यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे. त्या कृष्णा रुपनर भाऊ यांचं सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून एकदा अभिनंदन करायचं आहे. तरी सर्व मान्यवरांना विनंती टू पॅनल बोर्डचं उद्घाटन करावं. साई प्रो इंडस्ट्रीज मुळशी पुणे यांचे डायरेक्टर विकास विठ्ठल ओलेकर यांनी हा इंटरॅक्टिव्ह पॅनेल आमच्या विद्यालयात श्री वसंतदादा पाटील विद्यालयास भेट म्हणून दिलेला आहे. तरी या इंटरॅक्टिव्ह पॅनेल बोर्डचं उद्घाटन त्यांचे वडील श्री विठ्ठल हनुमंत ओलेकर, माजी प्राचार्य सोनंद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सोनंद, त्याचबरोबर त्यांचे सासरे ज्ञानू निवृत्ती यमगर, माजी प्रशासकीय अधिकारी मेष विकास केंद्र, त्याचबरोबर हरी पितांबर ओलेकर, माजी शिक्षक जुनोनी विद्यालय जुनोनी यांच्या शुभ हस्ते या इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्डचं उद्घाटन होत आहे.
साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना। एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना। साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथी हाथ बढ़ाना साथी रे। हम मेहनत वालों ने जब भी मिलकर कदम बढ़ाया, सागर ने रास्ता छोड़ा, पर्वत ने शीश झुकाया। फौलादी है सीने अपने, फौलादी है बाहें, फौलादी है सीने अपने, फौलादी है बाहें। हम चाहें तो पैदा कर दें चट्टानों में राहें। हम चाहें तो पैदा कर दें चट्टानों में राहें। साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना। एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना। साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथी हाथ बढ़ाना साथी रे। मेहनत अपने लेख की रेखा, मेहनत से क्या डरना। कल गैरों की खातिर की, आज अपनी खातिर करना। अपना सुख भी एक है साथी, अपना दुख भी एक, अपना सुख भी एक है साथी, अपना दुख भी एक। अपनी मंजिल सच की मंजिल, अपना रास्ता नेक, अपनी मंजिल सच की मंजिल, अपना रास्ता में। साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना। एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना। साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथी हाथ बढ़ाना साथी रे। एक से एक मिले तो कतरा बन जाता है दरिया। एक से एक मिले तो जल्ला बन जाता है सहरा। एक से एक मिले तो राई बन सकती है पर्वत। एक से एक मिले तो राई बन सकती है पर्वत। एक से एक मिले तो इंसान बस में कर ले किस्मत। एक से एक मिले तो इंसान बस में कर ले किस्मत। साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना। एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना। साथी आणि या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक IT पाटील सर, आपण हे स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. कार्यक्रम थोडासा आटोपता घ्यायचं कारण असं आहे की मुख्य कार्यक्रम जो इथं व्याख्यानाचा आहे त्यांना वेळ मिळावे म्हणून हा कार्यक्रम आपण थोडासा आटोपता घेतोय. सर्वांनी सहकार्य करायचं आहे. माननीय गट विकास अधिकारी भांगे साहेब यांचा सत्कार गावचे सरपंच पांडुरंग हेमगर शेठ यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. त्याचबरोबर सांगली जिल्हा प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी विजय बंडगर साहेब यांचा सत्कार मार्केट कमिटीचे उपसभापती रावसाहेब पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
त्याचबरोबर सांगलीचे सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ IVF माननीय डॉक्टर वामन गोडके सर यांचा सत्कार रमेश दादा साबळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर चोरोची गावचे सरपंच माननीय पांडुरंग यमगर शेठ यांचा सत्कार आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर ओलेकर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर मार्केट कमिटीचे उपसभापती रावसाहेब पाटील यांचा सत्कार श्री वसंतराव पाटील विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक ओलेकर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर रमेश दादा साबळे यांचा सत्कार जीप शाळा प्राथमिकचे मुख्याध्यापक यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कोणतरी या प्रतिनिधी एक लवकर या पटपट या. माजी सरपंच जंबा देसाई यांचा सत्कार दुधीबावी हायस्कूलचे मुख्याध्यापक यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. डालगावचे माजी सरपंच देसाई यांचा सत्कार दुधीबाई हायस्कूलचे मुख्याध्यापक यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर पुण्याचे उद्योगपती संभाजी लोखंडे यांचा सत्कार DM यमगर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर कदमवाडीचे सरपंच विकास कदम यांचा सत्कार जितेश यमगर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. चुडीगणीचे सरपंच बापू सबुसनर यांचा सत्कार जितेश यमगर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आटी पाटील सर यांचा सत्कार अविनाश यमगर डॉक्टर अविनाश यमगर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर RR पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गोदे मॅडम यांचा सत्कार भोसले मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर ज्यांनी या विद्यालयास इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड भेट म्हणून दिला असे विठ्ठल हनुमंत ओलेकर माजी प्राचार्य सोनंद हायस्कूल सोनंद यांचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर ओलेकर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर पंचायत समिती कवठे मंकाचे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जे काम करतायत सलगरे सर यांचंही स्वागत सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचंही स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर ज्ञानो निवृत्ती यमगर माजी प्रशासकीय अधिकारी मेष विकास केंद्र यांचा सत्कार डॉक्टर अविनाश यमगर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर हरी पितांबर ओलेकर माजी शिक्षक जुनोनी विद्यालय जुनोनी यांचा सत्कार शाळेचे सहाय्यक शिक्षक सुरवीण सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
त्याचबरोबर पंचायत समिती कवटेमंकाळमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जे काम करतायत असे सलगरे सर यांचा सत्कार शाळेचे सहाय्यक शिक्षक शेंडगे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सत्कार पहिला कुठे कुठली लिहिली नाही समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत पुरवण्यात आलेले साहित्य वाटप आमच्या विद्यालयाची दिव्यांग विद्यार्थिनी सृष्टी सुभाष रुपनर हिला सलगरे सरांच्या वतीने त्यांच्या अथक प्रयत्नातून ही भेटवस्तू देण्यात आलेली आहे. हे उपक्रम तिच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तरी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून हे करायचं आहे. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थी 6,000 असे आतापर्यंत 48,000 रुपये आपल्या विद्यालयास दिव्यांगामार्फत वर्ग करण्यात आलेले आहेत. त्यांना वर बोलवा. अजून कोण आहे दहावी हॅलो बिरू भीमराव रुपनर शेठ सिद्धनाथ इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड वापी चे एमडी यांनी स्टेजवर यायचं आहे. त्याचबरोबर सिद्धनाथ पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल वापी कृष्णा रुपनर यांचे बंधू यांनी स्टेजवर यायचं आहे. माननीय हॅलो इयत्ता 10वीचे विद्यार्थी पंडित शिवाजीराव भुसनर, त्याचबरोबर अनुष्का प्रशांत कासार, आकांक्षा ब्रह्मदेव यमगर, मनश्री माणिक जवंजाळ, प्रज्वली भीमराव यमगर, आकांक्षा ब्रह्मदेव यमगर या सर्वांनी स्टेजवर जायचं आहे. त्यांना शिल्ड देऊन सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांचा थोड्याच वेळात लगेचच सत्कार होत आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी एकदम जायचं आहे स्टेजवर. वेळेअभावी सर्वांचा एकदमच सत्कार होत आहे. सर्व मान्यवरांनी या विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर NMS मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी एकदम स्टेजवर जायचं आहे. हॅलो इयत्ता 10वी मध्ये क्रमांक मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे. त्याचबरोबर TSC परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी NMMS मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते एकदमच सत्कार होत आहे. त्यांनी एकदम स्टेजवर जायचं आहे. NMMS चे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेले विद्यार्थिनी चला 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 वर चला. NMMS चे विद्यार्थी कोण आहेत का? चला या लवकर.
चला 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 चला. NMMS या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते एकत्रित सत्कार होत आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करायचं आहे. यानंतर TEC परीक्षेचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी त्यांनी या विद्यार्थ्यांनंतर एकदम स्टेजवर जायचं आहे. झाले का? गेला की ओ चला 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 वर चला. चला चला पटपट चला लवकर. वेळाबाई पटपट चला. यानंतर श्री वसंतदादा पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर कुमार ओलेकर सर प्रास्ताविक करतील. प्रास्ताविक करावं त्यांनी अशी त्यांना विनंती करतो. माईक माईक अजून एक माईक द्या की. बघा चालू झाला असेल. हॅलो हॅलो हॅलो. आजच्या या मान्य श्री कृष्णा भाऊ रुपनर सर जे उद्योगपती आहेत आणि आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत, यांच्या वाढदिवसानिमित्त जो हा भव्य असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आदरणीय भांगे सर, त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले या गावचे सत्कारमूर्ती कृष्णा रुपनर, त्याचबरोबर इंटरॅक्टिव्ह बोर्ड पॅनेलचे उद्घाटन केलेले विठ्ठल ओलेकर सर, त्याचबरोबर ज्ञानू यमगर साहेब, हरी ओलेकर सर, त्याचबरोबर इथं आमचे सर्वांचे मार्गदर्शक रमेश दादा, त्याचबरोबर या गावचे सरपंच, आमच्या संस्थेचे संचालक पांडुरंग यमगर साहेब, रावसाहेब राजाराम पाटील मार्केट कमिटीचे उपसभापती, त्याचबरोबर संभाजी शेठ इथं खास आवर्जून काल कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आपल्या सांगलीचे प्रसिद्ध डॉक्टर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर वामन घोडके साहेब इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर चुडीकिंडीचे सरपंच बापू भुसनर सर, त्याचबरोबर आमच्या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक IT पाटील सर आणि इथं सर्व उपस्थित असलेले जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व स्टाफ, दुधीबाई स्कूलचे मुख्याध्यापक व स्टाफ, त्याचबरोबर RR पाटील विद्यालय मुख्याध्यापक आणि स्टाफ. अनावधानानं एखादं नाव राहिलं असेल तर समजून घ्या, कारण कमी वेळात आपल्याला पुढे कार्यक्रम महत्त्वाचा चालू करायचा आहे. सर्व माजी विद्यार्थी, पालक, महिला, माता पालक आणि या गावात या परिसरातून या वसंत धांकारे सरांचा कार्यक्रम ऐकण्यासाठी आलेले सर्व श्रोते, या सर्वांचंच मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक असं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया आपण. आणि थोडक्यात मी माझं प्रास्ताविक करतोय. आज या भव्य अशा दुग्ध शर्करा कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपण आपल्या कृष्णाचा सत्कार, वाढदिवसाच्या निमित्त सत्कार आपण यानंतर प्रास्ताविकानंतर करणार आहोत, केक कापून. आणि त्यानंतर जे विठ्ठल ओलेकर आणि त्यांच्या चिरंजीवांनी ह्या साई प्रो इंडस्ट्रीच्या माध्यमातून जो इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड दिलेला आहे, मला वाटते सर 40
हायस्कूलमध्ये कुठेही बोर्ड आहे, माध्यमिक शाळेत नाही आहे, परंतु हा बोर्ड आपल्याला त्यांनी सुविधा करून दिला की जे विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण देण्यासाठी आम्ही सर्वजण त्याचं प्रशिक्षण सुद्धा घेतलेलं आहे, डेमो घेतलेला आहे आणि त्याचा हा उद्घाटनाचा कार्यक्रम आणि वाढदिवसाचा कार्यक्रम आज संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व भागातले परिसरातील सर्व विद्यार्थी आणि सर्व माजी विद्यार्थी यांना सांगू इच्छितो की आपल्या संघर्षातून यशाकडे आणि यशातून समाजाकडे जात असताना आज विद्यालयामध्ये दोन्ही संयुक्त कार्यक्रम होत असताना आम्हाला विद्यालयाच्या वतीनं अभिमानाचा, या गावच्या दृष्टीने अभिमानाचा प्रेरणादायी असा दिवस आहे. त्याचबरोबर आजचा कार्यक्रम हा संघर्षाचा सन्मान असेल किंवा संस्काराचा गौरव असेल किंवा शिक्षणाची तंत्रज्ञानाची जोड असेल, या बांधिलकीचा उत्सव म्हणून आज या कार्यक्रमावर पाहता येईल. ज्या मातीत आपण वाढतो त्याच मातीतून उंच भरारी घेऊन आपण एखादा उद्योग उभा करतो आणि या गावचं भूषण म्हणून, या विद्यालयाचं भूषण म्हणून सन्मानानं 100पेक्षा जास्त कर्मचारी आपल्या कौशल्यातून त्यांचे संसार उभी करतो आणि 6 कोटीच्या वरची इंडस्ट्री मी स्वतः पाहायला गेलो होतो. मला अभिमान वाटतो. त्या विद्यार्थ्यांना सर्व या इंडस्ट्री बघायला घेऊन या असं कृष्णानं मला सांगितलं. आनंद झाला आणि या अतिशय खडतर परिस्थितीतून, गरीब परिस्थितीतून कृष्णानं जे संघर्षातून उभा केलेलं वैभव आहे, त्या वैभवासाठी जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांना मानवंदना देऊया, जेणेकरून असेच आपल्या गावातील या विद्यालयाचे माजी विद्यार्थी असतील, या तिन्ही शाळेतले माजी विद्यार्थी असतील, यांनी खरोखरच एक योगदान चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आज दादा एमगर असेल, जितेश एमगर असेल, त्याचबरोबर जनसेवक दत्तात्रय लोखंडे असतील, या सगळ्यांनी या शाळेसाठी बऱ्याच माजी विद्यार्थ्यांनी विकास कदम मगाशी येऊन गेले आणि अनेक जणांची नावं आपल्याला घेता येतील, पण वेळाभावी मी घेत नाही. आणि सर्वच माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आपल्या परीने योगदान दिलं आहे. सर, सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या विद्यालयामध्ये 11-12 सन 2011-12, 12-13 आणि 13-14 सलग एका महिन्यात 3 स्नेह मेळावे झाले माजी विद्यार्थ्यांचे आणि हॅट्रिक पूर्ण केली. हे सर्वात अभिमानाची गोष्ट आहे. त्या प्रत्येक मेळाव्यातून काही ना काही आम्हाला विद्यालयाला विज्ञान साहित्य असेल, CCTV असेल आणि इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड असेल, हे सगळं उद्घाटन आम्हाला ही सुविधा करून दिली. त्याबद्दल या सर्वांचं, विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व स्टाफच्या वतीने मी त्यांचं आभार मानतोय. आणि आज अनेकदा आपण माणसं मोठी झाल्यानंतर या मातीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु कृष्णाने जाणीव ठेवून आपल्या गावाची, या मातीची ओळख न विसरता जे योगदान दिलेलं आहे ते खरोखरच वादातीत आहे आणि त्यांच्या या कार्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा आहेत. कृष्णाभाऊचा जो वाढदिवस आहे तो वाढदिवस अत्यंत प्रेरणादायी विचारांचा आहे, कारण संस्कारक्षम व्याख्यान जे वसंत हंकारे सर इथे येणार आहेत, त्यांच्या उपस्थित होणार आहे आणि ही पर्वणी या पंचक्रोशीत मिळवून दिली. त्याबद्दल जात असताना काहीतरी मूठ आपली ओंजळ भरल्यानंतर त्यातून सांडून जाण्यापेक्षा काहीतरी ज्ञानाची, विचाराची प्रेरणा आपल्या सर्व पालकांना, मुलामुलींना देऊन या संस्काराची, या संस्कार व्याख्यानाची मालिका दरवर्षी चालू करण्याचा निर्धार केला आहे. त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. कारण दरवर्षी नितीन बानुगडे सर असतील किंवा संजय करमळकर सर असतील किंवा गणेश शिंदे असतील, यांच्या व्याख्यानाची पर्वणी आपल्याला या माजी विद्यार्थ्यांच्या सर्व संघटनेच्या माध्यमातून आपल्याला ही पर्वणी मिळणार आहे. आणि विद्यालयाच्या वतीनं जास्त वेळ न घेता सत्कारमूर्ती कृष्णा रुपनर यांना विद्यालयाच्या वतीनं, या गावच्या वतीनं, पालकांच्या वतीनं, तिन्ही शाळांच्या वतीनं आणि सर्व विद्यार्थी आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं हार्दिक असं त्यांना शुभेच्छा देऊया. त्यांना उदंड आयुष्य लाभो, अशीच प्रेरणा त्यांना मिळत राहू आणि या गावाकडं अनेक चांगल्या प्रकारच्या सुविधा आणि विचारांचं प्रबोधन त्यांनी द्यावं अशी मी विनंती करतो. आणि जास्त वेळ न घेता मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर पंचायत समितीचे विद्यमान सदस्य रविकिरण घागरे हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले, त्यांचंही सर स्वागत. तरी रविकिरण घागरे यांचा सत्कार बिरू रुपनर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर ढालगाव ग्रामपंचायतचे सरपंच संजय घागरे हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्यांचंही सर स्वागत. तरी त्यांचा सत्कार विश्वनाथ रुपनर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
त्याचबरोबर बिरू भीमराव रुपनार शेठ सिद्धनाथ इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड वापीचे एमडी व सिद्धनाथ पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल वापी याचे बिरू भीमराव रुपनार शेठ यांचा सत्कार श्री वसंतदादा पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक ओलेकर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर या कार्यक्रमासाठी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी हरिभक्त पारायण सागर महाराज मराठे हे आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत. तरी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सरळ बसा सगळे जरा विद्यार्थी मंडळी. ट्रिपल वाढवायचं आणि हाईस. नमस्कार म्हणा. मांड्या घाला सगळ्यांनी. बैठे बैठे सावधान. बस आता हलायचं नाही. तुम्ही विद्यार्थ्याचे क्लास घेता, आम्ही मोठ्यांचे घेतो यांची रोज. आज आपल्या चोरोची गावामध्ये आपल्याच गावचे सुपुत्र कृष्णाभाऊ रुपनर यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण एकत्रित आलेलो आहोत. प्रयोजन ज्या शाळेत आम्ही वर्गमित्र आहे, शिकलो, वाढलो, ज्या गावात राहिलो, एकत्र खेळलो, अभ्यास केला, त्या शाळेमध्ये आज हा अभिष्ट चिंतन सोहळा होत आहे. ह्या नवीन विद्यार्थी आहेत, यांना यातून मार्गदर्शन, स्फूर्ती, प्रेरणा मिळावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम मंचावर सर्व शिक्षक वृंदासहित सर्व मान्यवर यांचं स्वागत करतो. नाव कोणाचे घेत नाही, कारण नावं घेत बसली तर 5 त्यातच वाजेल. इकडचे सगळे मान्यवर, या बाजूचे सगळे मान्यवर उपस्थित झालेले आहेत, त्या सर्वांना धन्यवाद. जीवन जगत असताना माणसानं माणूस म्हणून जीवन जगावं यासाठी काहीतरी वेगळं करावं लागते. जन्माला प्रत्येक जण येत असतो आणि प्रत्येक जण मरत असतो. जन्माला येताना फार नशीबवान माणसं मोठ्या श्रीमंत कुटुंबामध्ये जन्म घेत असतात. त्यांना तितकीशी ओळख लाभत नाही आणि त्यांचा तितका नावलौकिक होत नाही. ज्याचा जन्म सामान्य अतिसामान्य कुटुंबामध्ये होत असतो तो माणूस मोठा होत असतो. त्याला सामान्यतेची, गरिबीची जाण असते. तीच माणसं सर्वसामान्य जनतेकडे माघारी विळून बघत असतात. जे मोठे असतात टाटा बिर्ला सारखे, ते पाठीमागं वळून लहान माणसाकडे बघत नसतात, कारण त्यांची जी अवस्था आहे ती लहानपणापासून, जन्मापासून गर्भ श्रीमंतीच्या घरात आहे. तर असाच लहानामधून मोठे होत असलेले कृष्णा रुपनर शेठ हे अतिसामान्य, आता सुद्धा काही गरीब माणसं असतील, त्या अति गरीब माणसासारखं सामान्य जीवन जगत असताना प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत पूर्ण झालं. तिथून पुढचं शिक्षण माध्यमिक शाळेत वसंतदादा पाटील हायस्कूल चोरोची यामध्ये झाल्यानंतर 10वी नंतर गरीब परिस्थिती आहे, काहीतरी उदरनिर्वाह करण्यासाठी काहीतरी काम केलं पाहिजे म्हणून गाव सोडलं, वापीला गेले. तिथं एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये हेल्पर म्हणून जॉब स्वीकारला. मदतनीस म्हणून त्यावेळेचा 1,500-2 हजार रुपये पगार असेल, 2,500 रुपये. त्यानंतर दुसरी कंपनी, त्यात ग्लास इंडस्ट्रीजची माहिती लागली, त्या कंपनीमध्ये जॉईन झाले. तिथून परत मुंबईला आले, मुंबईमधनं कोल्हापूरला आले आणि कोल्हापूरमधनं 2017 साली म्हणजे आजपासून पाठीमागं 9 वर्ष येऊन हिमयुग टप क्लासची स्थापना आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये कुपवाड MIDC मध्ये केली. ही स्थापना करीत असताना अतिशय सामान्य अवस्थेमध्ये, म्हणजे सूर्याला गवसणी घालता येते पृथ्वीवरनं जशी हनुमंतानं घातली, अशा पद्धतीनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी ही अचिव्हमेंट आपण मिळवलेली आहे. आणि त्यासाठी त्यांच्या पाठीवर खंबीरपणे हात ठेवून उभे असणारे त्यांचे मामा कोंडीबाई यमगर यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. कारण बाप हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतो.
तुम्हाला ऐकून माहिती आहे की प्रत्येकाला म्हणताना असं म्हणलं जातं की अमुक अमुक एका व्यक्तीचं नाव घेतलं असतं, हे आमचे गॉडफादर आहे. तसे कृष्णा भाऊला गॉडफादर लाभले मामा म्हणून. आणि त्यावेळी त्यांना मदत करण्यासाठी कोणीतरी विटनेस पाहिजे होता, जामीन पाहिजे होता. आपल्या पूर्णत्वाचा त्याग करून निसंकोचपणे सर्वपणाने त्यांना समर्पण भावनेनं त्यांना जामीन राहिले, ते म्हणजे सचिन मराठे. बरोबर आहे ना? हे त्यांचे एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा. आणि DC यमगर यांनीही त्यांना पुरेपूर मदत केली, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. काय असते बघा, माणूस मोठा झाला का त्याचे सर्वजण नाव घेत असतात, कौतुक करत असतात, या बसा राम राम नमस्कार सगळं होत असते. पण गरीब सामान्य अवस्थेमध्ये त्याला कोणीही विचारत नसते पडळकर साहेब, कारण सामान्याला तेवढी किंमत कोणी देत नाही. मोठा झाल्यावर किंमत देत असतो. मोठा त्याला म्हणतात जो सर्वसामान्याला घेऊन मोठा होतो. ऐका, एक संदेश देऊन जाईल मी. उंच माणसाची सावली लांब पडली यात नवल नाही. उंच माणसाची सावली लांब पडली यात नवल नाही, कारण त्याची उंची तेवढी आहे. त्याच्या सावलीचं कौतुक वाटायची आवश्यकता नाही. बस ठेंगण्या माणसाची सावली जर लांब पडायला लागली तर ओळखून जायचं आहे सूर्यास्त होण्याची भीती आहे. पण ज्याची उंची कमी आहे त्यांना आपल्या सावलीला बघून हुरळून जायचं नाही. जास्त लांब सावली पडली म्हणजे सावली थोड्या वेळात मावळणार आहे. उंच माणसाची सावली लांब पडते म्हणजे त्या सावलीची उंची किती असावी. कृष्णा भाऊला गर्भश्रीमंत जीवन जगता आलं असतं, काही अडचण नव्हती. हाय प्रोफाईल जीवन जगता आलं असतं. पैसा भरपूर आहे, पैसा आला का सगळं मिळत असते. पण ऐका, एखाद्या माणसाच्या उंचीचं कौतुक जर व्हायचं असेल, एखाद्याची उंची असामान्य असेल, 7 फुटाची उंची असेल, तर तो माणूस कोळेकर गुरुजी 7.5 फुटाच्या 8 फुटाच्या उंचीच्या माणसात फिरायला लागला तर त्याच्या उंचीचं कौतुक होत नसते. जर त्याच्या उंचीचं कौतुक विवेक व्हावं असं वाटत असेल तर त्यानं ठेंगण्या माणसात 4.5-5 फूट माणसाच्या उंचीत फिरलं तर त्याच्या उंचीचं कौतुक होते. श्रीमंत माणसाच्या श्रीमंतीचं कौतुक त्यावेळी होत असते तो गर्भ श्रीमंतामध्ये राहिला तर त्याचं कौतुक कोणी करत नाही. तो गरिबीत आला, त्याच्या श्रीमंतीचं प्रदर्शन न करता गरीबाला त्याचं दर्शन होऊ लागल्यानंतर त्याचं कौतुक असते. दर्शन म्हणजे त्यांना मदत करणे, आर्थिक रूपानं असू द्या, कपड्या लत्त्याच्या रूपानं असू द्या, त्यांच्या कौटुंबिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशानं असू द्या. जो माणूस सर्वसामान्याच्या उपयोगाला येतो त्याला समाज जिवंत ठेवत असतो. जो माणूस सर्वसामान्याच्या उपयोगाला येत नाही त्याला कोणी सुद्धा आठवणीत ठेवत नाही. त्याच्या पुढे पिढीत जन्माला येणारे त्याचे नातेवाईक सुद्धा त्याला विसरून जात असतात. आणि याचीच प्रेरणा घेऊन अति कष्टातनं कंपनी उभा केल्यानंतर 4-5 वर्षाचा अति संघर्षाचा काळ गेल्यानंतर ज्यावेळी कोळेकर गुरुजी कंपनी प्रॉफिट मध्ये यायला लागली, आता आपण हायवे बघतो, सगळे हायवेला 1 वे ट्रॅफिक आहे. माघारी वळायच तर ब्रिजच्या खाली उतरून परत फिरून यायला लागते, परत 1 वे ट्रॅफिक चालू होते. पण 1 वे ट्रॅफिक मध्ये जात असताना जो माघारी वळून बघत असतो, ज्या गावात मी राहिलो, ज्या समाजात मी राहिलो, ज्या समाजात वाढलो, ज्या मातीत वाढलो, ज्या मातीचे मला संस्कार घडले, त्या मातीचं, त्या गावाचं, त्या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो, मी ऋणी आहे, हे त्याची जबाबदारी असणारी, जाणीव असणारी माणसंच फक्त गावाकडं, मातीकडं, समाजाकडं वळून बघत असतात. जाणीव नसणारी माणसं वळून बघत नसतात. आणि त्यापैकी एक आमचे कृष्णाभाऊ रुपनर आहे ज्यांनी या सगळ्याकडे वळून बघितलं. एकदा टाळ्या जोरदार वाजवा. हे करण्यासाठी फॅक्टरीमध्ये काम करत असताना जेवढ्या माता भगिनी त्या सगळ्या माता भगिनींना बहीण मानून रक्षाबंधनाचा कार्यक्रम, त्यांची ओठी भरणे, त्यांना सप्रेम भेट देणे, त्याचबरोबर गिरनार यात्रा निशुल्कपणे अनेक भाविक भक्तांना, गिरनार हे दत्ताचं एक महत्वाचं ठिकाण आहे गुजरातमध्ये, ती यात्रा. आणि त्यानंतर आज 3 वर्ष झालं काशी यात्रा, प्रयागराज, महाकालेश्वर, उज्जैन, जे अति सर्वसामान्य माणसं आहे जे काशी काशी म्हणून मरतात पण काशीला कधी जाणं होत नाही, त्या सर्वसामान्य माणसाला, गरीब माणसांना, गावाकडच्या माणसांना मोफतपणे जेवण, खाणं, पाणी आणि काशी तीर्थयात्रेने या सगळ्यांचे दर्शन घडवणारे मला वाटते आपल्या पूर्ण भागात एकमेव माणूस आहे ते म्हणजे कृष्णा रुपनर आहे. टाळ्याची कंजूशी करू नका. आपण जर दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवल्या आपल्यासाठी कोणतं वाजवल. दादा आवाज दे. त्याचबरोबर नुसतं हेच नाही, गरीब विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च
आज वाढदिवसाची पद्धत सुरू झाली. तुम्ही बघता वाढदिवस रस्त्यावर करायचे, सगळीकडे पद्धती चालू झाल्या. गाडीवर केक कापायचा, तोंडाला केक थापायचा, फटाकड्या वाजवायच्या, दारू पिऊन तंग व्हायचे. बरोबर आहे ना? लहान मुलांचे वाढदिवस सुद्धा मोठमोठ्या 5 स्टार 3 स्टार 4 स्टार हॉटेलला केले जातात. पण प्रेरणा कृष्णा भाऊकडनं अशी घ्यायची आहे, त्यांच्या मुलीचा वाढदिवस कधीही मोठ्या पद्धतीत साजरा न करता अतिसामान्यपणे साजरा करत वृद्धाश्रमामध्ये साजरा करतात. आणि वाढदिवसाच्या निमित्तानं ढोंगबाजी न करता त्या वृद्धांना कपडे, त्यांना गोळ्या औषध आणि त्यांना अन्नदान केलं जातं. ही समाजाकडे मागं वळून बघण्याची रीत आहे. त्याला माणूस म्हणत असतात. हा, तर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे आज प्रमुख पाहुणे वक्ते म्हणून लाभलेले सन्माननीय हंकारे सर यांचं आगमन झालेलं आहे. ऐका, तर यासाठी हे सगळं करत असताना माणसाची सेवा आपल्याकडनं होत आहे. आपल्याकडनं मुक्या प्राण्याची सेवा झाली पाहिजे म्हणून आपल्याकडे एक चांगली परंपरा आहे. ती परंपरा म्हणजे आपल्या भागातनं चिंचणी यात्रेसाठी बऱ्याच बैलगाड्या जातात आणि त्यामध्ये चोरुचीचा सिंहासा वाटाय, कारण 50-55 गाड्या एकट्या चोरुचीतनं जातात. मग मुक्या प्राण्याची सेवा व्हावी म्हणून त्या बैलांना गोळी पेन कोळेकर गुरुजी तिथं गेल्यानंतर वैरण मिळत नाही, ओल्या वैरणीचा चारा आणि औषधाचे किट आणि डॉक्टर सोबत कुठे अडचण येऊ नये म्हणून ही मुक्या प्राण्यांवरची सुद्धा सेवा आहे. एका शब्दात मी सांगतो, आमचे कृष्णाभाऊ किती मोठे झाले बरं का सुरेशराव, किती मोठे झाले बरं का सर. 2 मिनिटात संपवतो सगळे शेट. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये जन्माला आले. ते सर्वसामान्य सगळे गोपाळ आहे. पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, श्रीदाम्या, मधुमंगल सगळे गोपाळ आहे. सगळे गायी राखणारे, आपल्यासारखे अतिसामान्य. यात कृष्ण अवताराला आलेले सगळे गोपाळ घेऊन मिळवले. आणि ज्यावेळी गोकुळावर संकट आलं त्यावेळी आता आश्रय कुठे घ्यायचा आहे? धोधो पाऊस पडतो. भगवंतानं सांगितलं हा गोवर्धन पर्वत उचलायचा आहे. आणि या गोवर्धन पर्वताला सगळ्यांनी आपल्या काट्या लावा, बांबू लावा, आणखी काही टेकन लावा. सगळ्यांनी टेकन लावले आणि भगवान श्रीकृष्ण सर्वांच्या मध्यभागी फक्त करांगळी लावून उभे होते. दादासाहेब एकानं बघितलं, लगा आम्ही एवढे काट्या लावल्या, बांबू लावले, तुमचे टॅन्ट लावले, नाटक करतो का म्हणले करंगळी लावून? काढ करंगळी तुझी. आणि भगवान श्रीकृष्णानं करंगळी काढायला लागल्याबरोबर विवेक काट्या मोडायला लागल्या, बांबू वाकायला लागले, आवाज व्हायला लागला. मग सगळे घाबरले, लाव 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 करंगळी लाव, करंगळी लाव. मला यातनं सांगायचा उद्देश काय आहे, हे आता आपण सगळे बॅचमेट असणारे दादासाहेब, हे आपण सगळे गोपाळ आहे. पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, श्रीदाम्या, मधुमंगल. आणि यात कृष्ण उभा राहा. यात कृष्ण मोठा किती झाला तर करंगळी लावण्या एवढा मोठा झाला. वाजवा टाळ्या. तुमच्या संवेदना संपल्या काय? तर म्हणून एका वाक्यात मी सांगितलं, मोठा केवढा झाला? करंगळी लावण्या एवढा मोठा. मग करंगळी लावण्या एवढा मोठा म्हणजे काय? इथून पुढे सुद्धा कोणत्याही कार्यक्रमात काही असू दे, तुम्ही फक्त बोला, ते नाही म्हणणार नाही. आणि याला सहकार्य करणारे सगळे दादा वगैरे आम्ही सगळी मंडळी, आता प्रत्येकाचं नाव घेत नाही, सुरेशराव, विवेकराव जरी सगळ्याच घेतलं तरी आणि राहून जातं हे की नाही, महेशराव तरी तुमचं आलंच. म्हणून सर्वांना धन्यवाद देतो हजर झाल्याबद्दल. सर्वांनी वेळात वेळ काढून इथं हजर झाला. आणि इथं आतापर्यंतचं आयुष्य त्यांचं गेलेलं आहे आई वडिलाच्या आशीर्वादानं, साधू संतांच्या कृपेनं. पण इथून पुढचं आयुष्य त्यांना सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं आणि ऐश्वर्याचं जाऊन जास्तीत जास्त त्यांच्याकडून अशी समाजाची, गोरगरिबाची, दीनदलितांची, मुक्या प्राण्यांची सेवा होवो आणि उत्तर त्यांच्या जीवनामध्ये भगवान त्यांना भरपूर यश औदार्य प्रदान करो, ही भगवत चरणी प्रार्थना करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सागर महाराज. यानंतर 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत तिसंगी हायस्कूलचे मुख्याध्यापक ब्रह्मदेव यमगर सर. चोरुची गावच्या वतीने आपलं मनोगत व्यक्त करत आहेत ब्रह्मदेव यमगर सर. हॅलो. आज आपल्या गावचे सुपुत्र, तुम्हा सर्वांचे लाडके कृष्णाजी रुपनर शेठ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि आलकुडचे ओलेकर सर यांच्या विद्यालयाला पॅनल बोर्ड देण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, 2-3 हायस्कूलचे सर्व विद्यार्थी, गावातील सर्व नागरिक, परगावून आलेले सर्व मान्यवर आणि या विद्यालयाचा सर्व शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ. खरं तर आजचा हा कृष्णाजी रुपनर शेठ यांचा वाढदिवस हा केवळ त्यांचा वाढदिवस
नसून तुम्हा आम्हा सर्वांचा आनंदाचा दिवस आहे. मला 2च मिनटं दिलेत त्यामुळं फार काय बोलणार नाही, पण मी माझं जे शुभेच्छावाजा भाषण या ठिकाणी करतोय ते गावातल्या सर्वांच्या वतीनं करतोय. इथून म्हणजे कार्यक्रमाला वेळ झाली आहे त्यामुळं सर्वांच्या वतीनं मी 2 शब्द बोलतोय. खरं तर कृष्णाजी रुपनर शेठ यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी एवढंच म्हणेन की माणूस किती वर्ष जगला याच्यापेक्षा तो कसा जगतोय याला फार महत्त्व आहे. कृष्णाजी रुपनर शेठ मला वाटते 30 वर्ष असतील त्यांची, पण 30 वर्षामध्ये संपूर्ण आयुष्यामध्ये जे काही करायचं आहे ते त्याने करून दाखवलेलंच आहे. प्रत्येक या भागातल्या आणि गावातल्या अगदी लहानतोर मंडळींना पर्यटन करून आणणं, विशेषतः तीर्थक्षेत्रांना जाऊन आणणं आणि मागेल त्याला मदत करणं. स्वतःच्या घरच्या मुलांचा वाढदिवस असेल तो वाढदिवस अनाथाश्रमातल्या ठिकाणी जाऊन अनाथाश्रमातल्या लोकांच्या डोळ्यांच्या अश्रू पुसणं, त्यांना मदत करणं, त्यांना अन्नदान करणं, अशा प्रकारचं काम कृष्णाजी रुपनर शेठ करतायत. खरं तर असं म्हटलं जातं की मोठ्यांचा आदर्श लहानांनी घ्यायला पाहिजे, पण कृष्णाजी रुपनर शेठच्या बाबतीत विशेष असा आहे की त्यांच्याकडून आपण प्रेरणा घ्यायला पाहिजे की सहकार्य कसं असलं पाहिजे किंवा किती असलं पाहिजे. खरं तर मी कृष्णाजी रुपनर शेठना धन्यवाद देतो. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद, भरभराटी, यश लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा कृष्णाजी रुपनर शेठना अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ब्रह्मू सर. यानंतर सांगलीचे सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ IVF मान्य डॉक्टर वामन घोडके सर 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करतील. व्यासपीठावरील सर्व मंडळी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर वर्ग, विद्यार्थी आणि पालकजन हो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. किती वेळ? 2च मिनटं. बरं, 2च मिनटं सांगितलेली आहेत. आता हा कार्यक्रम एका शाळेत आहे आणि शाळा ही एक विद्येचं दैवत आहे. ज्या देवळामध्ये शिक्षक हे देव आहेत आणि आपण सर्वजण ज्ञानार्जनासाठी त्यांचे भक्त आहोत, असा एक माहोल म्हणजे शाळा. आजच्या शाळेचा हा कार्यक्रम ज्यांच्यामुळं संपन्न होत आहे ते कृष्णाभाऊ रुपनर साहेब. जस्ट 2 दिवसापूर्वीच मी त्यांच्या कंपनीत गेलो आणि खरंच शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणजे काय असतं हे त्यांच्या कार्याकडे बघून लक्षात येतं. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी गेलो होतोच, पण तुमच्या आणि माझ्या सर्वांच्याकडून मी परत एकदा त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो. आणि ओलेकर सर म्हटले आता की मुलांना घेऊनही या, की त्यांचा कारखाना एकदा मुलांनाही दाखवा. निश्चितपणे हे एक प्रेरणेचं ठिकाण आहे सर, आणि जिथं मुलांना तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि त्याच्यातून मुलं प्रेरणा घेतात. आता शाळेचे घटक प्रेरणा, शिक्षण ह्याचे घटक कोणते आहेत? तर शिक्षक हा एक प्रमुख घटक आहे. मी सांगितलं तो देव आहे. मुलं आणि पालक. तर जेव्हा आपण सर्वजण मोठे होतो नेहमी समाजात काय होतं, आपल्याकडे असतं त्याच्यापेक्षा आपण नेहमी कमी देतो. हे एक सर्वसामान्य परिस्थिती आहे. पण शिक्षक ही एकच या समाजातली घटक अशी आहे की ज्यांच्याकडे आहे त्याच्यापेक्षा जास्त द्यायचा प्रयत्न करतात आणि त्यांच्यापेक्षा त्यांचे विद्यार्थी मोठे झाले की त्यात आनंद मानतात. असा समाजातला एकमेव घटक म्हणजे फक्त शिक्षक आहेत. तर शाळेच्या कार्यक्रमात आपल्याला शिक्षकांना विसरून अजिबात चालणार नाही. म्हणून शिक्षक किती मोठा असतो, शिक्षकांची सर्व्हिस ही साधारणपणे एक 25 वर्ष तरी किमान होत असेल आयुष्यात.
25 पिढ्या तयार करणं, 25 पिढ्याचे सगळे जे काही आमच्यासारखे डॉक्टर्स असतील, वकील असतील, उद्योगपती असतील, हे तयार करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे, ती एवढी सामर्थ्यवान व्यक्ती म्हणजे शिक्षक आहेत. कारण आम्ही सर्व फक्त शिक्षकांच्यामुळेच उभा राहिलेलो आहोत. मी तुमच्यासारखा सर्वसामान्य फॅमिलीतूनच आलेला, पण फक्त शिक्षकांच्यामुळं आजपर्यंत देश विदेशात सगळ्या ठिकाणी जाऊन आलो, पण केव्हा शिक्षकांच्यामुळे अडचणी निर्माण झाल्या नाही. दुसरं, विद्यार्थी मित्रांनो, आज वाढदिवस आहे कृष्णाभाऊंचा, ते कसे मोठे झाले याच्यातून आपण काय शिकतो हेही तितकंच महत्त्वाचं आहे. मग शिकण्यासाठी काय लागतं? शिकण्यासाठी एक ध्येय लागतं. मला एक उद्योगपती व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे. आयुष्यात आपल्याला काहीतरी व्हायचं आहे, याचं ध्येय तुमच्या समोर असणं फार महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण ध्येय असेल तरच आपण स्वप्न बघू शकतो, आणि स्वप्न बघितली तरच आपल्याला स्वप्नपूर्तीसाठी वेळ काढता येतो. बऱ्याच जणांना असं वाटतं की मला घरी गेले की काम असतं, शाळेत सर अभ्यास सांगतात, तो अभ्यास होत नाही, मग आम्ही काय करायला हवं? आवड असेल की सवड निघते, हे आपली अगदी छानशी मराठी म्हण आहे. त्याच्यासाठी ध्येय असणं गरजेचं आहे. आता ओलेकर सरांच्या टेबलवरच मी एक पुस्तक पाहिलं, या संशोधनाशिवाय जीवन अशक्य. डॉक्टर प्रबोध चोबेंचं एक पुस्तक तुमच्या टेबलवर मी आता पाहिलं. एक प्रोत्साहन म्हणून घ्या. तर स्टेफेन हॉकिंग नावाचे एक शास्त्रज्ञ होऊन गेले, ज्यांनी अवकाशात खूप संशोधन केलं. 21व्या वर्षी माणसाला पॅरालायसिस झाला, व्हीलचेअरवर बसावं लागलं, नंतर हाताने लिहायचे बंद झाले, नंतर तोंडातून आवाज यायचा बंद झाला. पण अशा परिस्थितीत सुद्धा 55 वर्ष माणसानं संशोधन केले आणि 73व्या वर्षी ते या जगाला सोडून गेले. का झालं हे? त्यांच्याकडे ध्येय होतं. ध्येयाबरोबर सातत्याची जोड द्यायला हवी मित्रांनो. सातत्य म्हणजे काय? तर एक महान लेखक आहेत जेम्स क्लिअर म्हणून, ज्यांनी सांगितलं की जे ॲक्सिडेंट झाला, पडले, चालता येत नाही, आता काय कामाचं नाही आहे, पडून राहिला बेडवर. मग त्यांनी काय केलं की आठवड्यातून फक्त 2च दिवस, सोमवार आणि गुरुवार, लिखाणाला सुरुवात केली. 1 वर्ष झालं. त्याच्यानंतर 1000 निबंधांचं एक पुस्तक त्यांनी पब्लिश केलं. तसं आपण का नाही करू शकत? जर आठवड्यातून आपण 6 दिवस नाही अभ्यास करू शकलो, तर किमान 2 ते 4 दिवस तरी अभ्यास नक्कीच करू शकतो मित्रांनो. आता अभ्यास अभ्यास अभ्यास, सगळेजण अभ्यासच सांगतात, शिक्षक अभ्यास सांगतात, पालक अभ्यास सांगतात. मग अभ्यास सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. हंकारे सर आलेले आहेत, सर्वांच्याकडून त्यांचं स्वागत झालेलंच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासच करायचा, तर चांगले मित्रही असावेत. मित्र कोणते असावेत? खेळायला चल म्हणणारे, पण खेळून झाल्यावर अभ्यासाकडे पण चल म्हणणारे मित्र असावेत. मुलं आणि मोबाईल. आताच ओलेकर साहेबांनी आपल्या शाळेला एक इंटरॅक्टिव्ह पॅनल दिला. पहा, मुलांनी मोबाईल घ्यायचा का नाही, पालकांनी मुलांना मोबाईल द्यायचा का नाही. आपली मुलं जर या समाजात टिकायची असेल तर त्यांना मोबाईल द्यायलाच पाहिजे. पण मोबाईलनं मुलांच्यावर सवार न होता मुलांनी मोबाईलवर सवार व्हायला पाहिजे, ह्याची काळजी पालकांनी घ्यायची आहे. कारण आज क्लिक केलं की आज जगातलं सगळं नॉलेज इंटरनेटवर मिळतं. जो इंटरॅक्टिव्ह पॅनल ओलेकर साहेबांनी दिला आहे त्याच्याबद्दल संस्थेने धन्यवाद मानलेलेच आहेत आणि आम्हीही मानतो. तर मित्रांनो, आता आपले प्रमुख पाहुणे आलेले आहेत, त्यांच्या व्याख्यानासाठी आपण सगळे थांबलेलेच आहात. तर मी इथंच थांबतो. तुम्ही छान अभ्यास करा, मोठे व्हा, ध्येय ठेवा, स्वप्न पहा आणि आपल्या शाळेचं नाव लौकिक करा. शाळेकडे पुन्हा वळून पहा, आपल्या गुरुजनांचा आदर करा. आजचं शिक्षण हेच उद्याचं भविष्य आहे मुलांनो. त्यामुळं शिकत राहा, अभ्यास करत राहा. धन्यवाद. आणि धन्यवाद डॉक्टर साहेब. यानंतर 2 मिनिटात शुभेच्छापर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी कवटेमंका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माननीय बांगे साहेब 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करतील.
याचबरोबर माननीय कृष्णा रुपनर शेठ यांच्या सौभाग्यवती याही इथं आलेल्या आहेत, तरी त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आजच्या या माननीय कृष्णाभाऊ रुपनर यांच्या उद्योगपती यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त तसेच प्रख्यात मान्य वसंत हंकारे यांच्या व्याख्यानानिमित्त या कार्यक्रमानिमित्त जमलेले सर्व आदरणीय सर्व सत्कारमूर्ती व्याख्याते सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर विद्यार्थी शिक्षक मित्रांनो सर्वांचं या कार्यक्रमानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. यानंतर माननीय वसंत हंकारे सर मुले व पालक यांच्यावर संस्कार व्याख्यान देणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते माननीय वसंत हंकारे सर यांचा सत्कार या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती कृष्णा रुपनर यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्व विद्यार्थ्यांनी. जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. यानंतर ज्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिले आहात असे कृष्णभाऊ रुपनर यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्याचा कार्यक्रम आता संपन्न होत आहे, तरी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कृष्णभाऊ रुपनर यांचा केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी व साजरा करायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी शांतता राखायची आहे. त्याचबरोबर चोरोची ग्रामपंचायतच्या वतीने उपसभापती रावसाहेब पाटील यांच्या वतीने त्यांचा सत्कार होत आहे. कृष्णा रुपनर यांचा त्याचबरोबर चोरोची गावचे सरपंच यांच्याही वतीने कृष्णा रुपनर यांचा सत्कार होत आहे. यानंतर व्याख्यान झाल्यानंतर ज्यांना सत्कार करायचा आहे त्यांनी सत्कार करून घ्यायचा आहे. वेळेअभावी आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. यानंतर ज्या कार्यक्रमासाठी आपण इथे उपस्थित राहिला आहात असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते माननीय वसंत हंकारे सर यांचा कार्यक्रम सुरू होत आहे, त्यांचं व्याख्यान सुरू होत आहे. सर्व